उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई सुरूच। सलग दुसऱ्या दिवशी कारवाई। येवला शहरातील गोशाळा मैदान परिसरात रात्री उघड्यावर दारू पिऊन नशेत बसलेल्या युवकांना पोलिसांनी पकडलं। येवला शहरातील मोकळ्या मैदाना या ठिकाणी मद्यपी रात्रीच्या सुमारास उघड्यावर दारू पितात व तिथेच बाटल्या सोडतात। याबाबत शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने अचानक धाड टाकून संबंधित मद्यपींना ताब्यात घेतलं। त्यांना प्रतिकात्मक महाप्रसाद देत पोलीस ठाण्यात नेण्यात आले। शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी यानंतर स्पष्ट इशारा दिला की सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, गोंधळ घालणे किंवा त्रास देणाऱ्यांवर पुढील काळात आणखी कठोर कारवाई करण्यात येईल। नागरिकांनी कायद्याचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले। मी पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला शहर पोलीस स्टेशन। काल मी मुक्तानंद शाळा येथे दारू पिऊन गोंधळ घालणारे किंवा मैदानावर काचेच्या बाटल्या फेकणारे अशा इसमांवर कारवाई केली होती। त्याच्यानंतर मी येवला शहरामध्ये जे असे उपद्रवी आहेत यांना चॅलेंज दिलं होतं की आपण चुकून सुद्धा मुक्तानंद शाळेचं ग्राउंड किंवा हेलिपॅड, गोशाळा मैदान या ठिकाणी जर अशा प्रकारे दारू पिण्यासाठी किंवा सार्वजनिक गोंधळ घालत असताना मिळून आला तर आपल्यावर कारवाई करेल असं खुलं चॅलेंज देऊन सुद्धा आज या ठिकाणी 7 ते 8 जण मिळून आलेले आहेत। यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि यांच्यावर कायदेशीर कारवाई करत आहोत। तर यापुढे सुद्धा अशा ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी कोणी जर उपद्रव करेल तर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल।